नमस्कार. तर अनेकांना मंत्रा MFS101L1 हे बायोमेट्रिक डिव्हाइस इन्स्टॉल करताना थोड्या अडचणी येतात. पण काळजीचं काही कारण नाही. आज आपण हेच बघणार आहोत की हे काम अगदी सोप्या पद्धतीने काही मिनिटात कसं करायचं. चला सुरुवात करूया. तर प्रश्न हा आहे की हे मंत्रा MFS110L1 डिव्हाइस नक्की इन्स्टॉल कसं करायचा. आपण अगदी स्टेप बाय स्टेप जाणार आहोत. म्हणजे काय की सुरुवातीलाच सगळं व्यवस्थित झालं ना की पुढे काहीच त्रास होत नाही. चला बघूया. सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट, आपल्या कम्प्युटर किंवा लॅपटॉपमध्ये कोणती ऑपरेटिंग सिस्टम आहे. इन्स्टॉलेशन व्यवस्थित होण्यासाठी विंडोज 10 किंवा विंडोज 11 यापैकी एक असणं खूप गरजेचं आहे. हे नक्की तपासून घ्या. ठीक आहे, तर पहिली पायरी, आणि खरं सांगायचं तर ही सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे, जुने सॉफ्टवेअर काढून टाकणे. कारण आपल्याला सुरुवात एकदम कोऱ्या पाठीवरून करायची आहे, म्हणजे पुढे काही गडबड नको. म्हणजे नक्की काय करायचं, तर इन्स्टॉलेशन सुरू करण्याच्या आधी आपल्या कॉम्प्युटरच्या कंट्रोल पॅनलमध्ये जायचं आणि तिथे जर मंत्राचे जुने ड्रायव्हर्स किंवा RD सर्व्हिसेस दिसले तर ते पहिले काढून टाका, म्हणजे अनइन्स्टॉल करा. असं केल्याने आपलं नवीन इन्स्टॉलेशन अगदी स्वच्छ आणि विना अडथळा होतं. ओके, जुना सॉफ्टवेअर काढून टाकल्यावर आता आपण येऊया मुख्य प्रक्रियेकडे. यात दोन सोपे टप्पे आहेत, एक डाउनलोड आणि दुसरं इन्स्टॉलेशन. बरं, फाईल्स डाउनलोड कशा करायच्या? अगदी सोपं आहे. कुठल्याही ब्राउझरवर जाऊन फक्त मंत्रा MFS110L1 ड्रायव्हर RD सर्व्हिस असं सर्च करा. जी पहिली ऑफिशियल वेबसाईट दिसेल ती उघडा. तिथे आपल्याला दोन फाईल्स डाउनलोड करायच्या आहेत. पहिली आहे ड्रायव्हर फाईल आणि दुसरी आहे RD सर्व्हिस फाईल. आणि हो, इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आधी ड्रायव्हर डाउनलोड करायचा आणि त्यानंतरच RD सर्व्हिस. हा क्रम लक्षात ठेवा. मी पुन्हा एकदा सांगतोय, हे खूप महत्त्वाचं आहे. आधी ड्रायव्हर मगच RD सर्व्हिस. हा क्रम अजिबात चुकवायचा नाही. चला, आता डाउनलोड तर झालं. आता वेळ आहे इन्स्टॉलेशनची. आपल्या कॉम्प्युटरच्या डाउनलोड फोल्डरमध्ये या दोन्ही फाईल्स दिसतील. आता एक साधा नियम आहे. जो क्रम आपण डाउनलोड करताना पाळला तोच क्रम आता इन्स्टॉल करतानाही पाळायचा आहे. म्हणजेच नंबर 1, आपण सर्वात आधी ड्रायव्हर इन्स्टॉल करणार. त्या फाईलवर डबल क्लिक करून इन्स्टॉलेशनची प्रोसेस पूर्ण करा. हे झालं की मगच आणि फक्त हे यशस्वीरित्या इन्स्टॉल झाल्यावरच आपण दुसऱ्या पायरीकडे जाणार आहोत, आणि ती आहे नंबर 2, RD सर्व्हिस इन्स्टॉल करण्याची. हा क्रम जर आपण बरोबर पाळला तरच आपलं डिव्हाइस व्यवस्थित काम करेल. 1 ड्रायव्हर आणि मग 2 RD सर्व्हिस. सोपं आहे नाही का? चला तर मग, इन्स्टॉलेशन तर झालंय, पण थांबायचं नाहीये. आपलं काम खरंच पूर्ण झालंय की नाही हे तपासावं लागेल ना. आता वेळ आहे डिव्हाइस टेस्ट करण्याची. जेव्हा आपण RD सर्व्हिस इन्स्टॉल करतो ना, तेव्हा त्याच्यासोबत एक छोटासा टेस्टिंग प्रोग्राम पण आपोआप इन्स्टॉल होतो. याला कॉन्फिग मंत्रा L1 RD सर्व्हिस असं म्हणतात. याचं काम साधं आहे. आपलं डिव्हाइस बरोबर कनेक्ट झालंय का आणि ते व्यवस्थित चालतंय का हे तपासून सांगणं. या प्रोग्रामचा एक शॉर्टकट आपल्या डेस्कटॉपवर आलेला दिसेल. फक्त त्यावर क्लिक करून ते टूल उघडा आणि डिव्हाइस टेस्ट करा. तिथे सगळं ओके दिसलं की समजायचं आपलं इन्स्टॉलेशन 100% यशस्वी झालं आहे. आणि बस, अभिनंदन, सर्व पायऱ्या व्यवस्थित पूर्ण झाल्या आहेत आणि आता आपलं डिव्हाइस वापरायला अगदी तयार आहे. चला, जाता जाता सगळ्यात महत्त्वाचे 3 मुद्दे पुन्हा एकदा आठवूया. यशस्वी इन्स्टॉलेशनसाठी या 3 गोष्टी लक्षात ठेवाच. पहिली सुरुवात नेहमी स्वच्छ करा, म्हणजे जुनं सॉफ्टवेअर काढून टाका. दुसरी, योग्य क्रम, आधी ड्रायव्हर मगच RD सर्व्हिस. आणि तिसरी, इन्स्टॉलेशन झाल्यावर टेस्टिंग टूल वापरून सगळं बरोबर आहे की नाही हे तपासा. बस, या 3 गोष्टी पाळल्या की काहीच अडचण येणार नाही. तर आशा आहे की या सोप्या मार्गदर्शनामुळे इन्स्टॉलेशनची प्रक्रिया एकदम सोपी झाली असेल. तंत्रज्ञानामध्ये अशा अनेक गोष्टी असतात ज्या पहिल्यांदा थोड्या अवघड वाटतात, नाही का? मग पुढच्या वेळी अशा कोणत्या तांत्रिक प्रक्रियेबद्दल जाणून घ्यायला आवडेल, नक्की विचार करा.